जालन्यातील परतूर मंठा अंबड घनसावंगी अतिवृष्टी, नदी नाले बंधारे तलाव ओव्हरफ्लो, अनेक शाळेतही शिरले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला। जालना जिल्ह्यात काल धुवाधार पावसाने हाहाकार केला असून परतूर मंठा अंबड घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक महसूल मंडळात पिकांची दैना उडाली आहे। तसेच गोदावरी नदीवरील बंधारे तलाव नाले ओव्हरफ्लो होऊन अनेक शाळेत पाणी शिरले। तीर्थपुरी परिसरातील जवळपास 30 गावांचा संपर्क या पावसामुळे तुटला आहे। या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होते। काल दुपार व संध्याकाळी जालना जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय। यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली। खरीप पिकाची दानादान उडून पिकात धो पाणी वाहून जमिनी खरडून गेल्या। शिवणगाव जोगलादेवी बंधारे व गोदावरी नदीतील तलाव ओव्हरफ्लो होऊन अनेक रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। करडगाव ते राणी उंचेगाव येथे मुसळधार पावसामुळे रोड वाहून गेलाय। या अतिमुसळधार पावसामुळे जोगलादेवी शिवणगाव बंधाऱ्यातील धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग चालू केलाय। सिद्धेश्वर पिंपळगाव तलाव भनंगजळगाव येथील भद्रायणी नदी, तीर्थपुरी येथील नारोळा नदी, गोदावरी नदी, उडाणकंदारी येथील नदी, कोळी शिरसगाव येथील गल्हाटी नदीला महापूर येऊन नद्या दुथाड्या भरून वाहत आहेत। या भयानक अशा ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने आंतरवाली टेंबी खडका तीर्थपुरी शाळा पूर्ण पाण्याखाली गेल्या। नारोळा नदीला महापूर आला आहे, त्यामुळे मंगरुळ केंद्रातील अनेक शाळा धोक्यात आल्या। साधारणपणे मुद्रेगाव मंगरुळ कोठी आंतरवाली टेंबी पाडोळी बुद्रुक पांढरी वस्ती लिंबोणी या गावाचा पण संपर्क तुटलेला आहे। तसेच मुरुमा ते बाणेगाव रोडवरीलही पुलावरून पाणी वाहत आहे। रामसगाव येथील पुलावरूनही पाणी वाहत आहे। करडगाव ते राणी उंचेगाव रस्ताही बंद झालाय। तीर्थपुरी व परिसरातील 30 गावाचा संपर्क तुटलाय। भायगाव व परिसरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येऊन बाचेगाव भायगाव रोडवरील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे। यात विशेष म्हणजे शेतकऱ्याकडून गेल्या कित्येक वर्षापासून एवढ्या भयानक आणि अतिमुसळधार पाऊस पहिल्यांदाच पडलाय अशा प्रतिक्रिया ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत आहेत। तसेच या अतिमुसळधार पावसामुळे खरीप पिकांची मोठी दैना उडाली असून खरीप पिकांचेही 3-13 वाढले आहेत। याबरोबरच फळबागा सह इतर पिकांचेही फार मोठे नुकसान झालेले आहे। यामुळे पीक विमा कंपनी आणि शासनाने सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। तिथं आतमध्ये
4 वाजता